नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र मकरंदच्या गाडीतून जानकी ही ऋषिकेशला शोधायला जाते. सगळीकडे शोधते. मकरंद तिच्या सोबत असतो. आता मात्र जानकी खूप थकलेली असते. जानकी ही मकरंदला म्हणते की आता सगळीकडे आता ह्या ऋषिकेशला शोधून झाले, कुठेही तो सापडलेला नाही. नक्की कुठे गेला असेल, आता कुठे शोधायचं त्याला. म्हणून आता जानकीला ऋषिकेशची खूप काळजी लागते. मकरंद आता जानकीला म्हणतो की हे बघ, तू काळजी करू नको. माझ्या ओळखीचे जे काही मित्र आहेत सगळ्यांना मी ऋषिकेशला शोधायला त्याच्या मागावर लावलेला आहे. आणि हे बघ, मुळशीवरून पुण्याला जाताना बऱ्याचदा मात्र इथे लुटमार होत असते असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे कदाचित मात्र तो आपल्याला इथेच कुठेतरी सापडू शकतो. त्यावर आता जानकी म्हणते की ओके बरं ठीक आहे, मी त्याला शोधते. तुला जर ऑफिसचं काम असेल तर तू जाऊ शकतोस, तुला त्रास नकोय. तर मकरंद म्हणतो की अगं तू वेडी आहेस का, तू एकटी कुठे शोधणार आहेस त्याला. अगं ही जागा तुझ्यासाठी नवीन आहे आणि तू त्याला असंच एकटीला त्याला फिरत बसणार का, हे तुझ्यासाठी सेफ नाही. त्यामुळे हे बघ, तू मला जायला सांगू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत. आणि हे बघ, आता मी आहेच ना तुझ्या सोबत. आता आपण त्याला इकडे शोधू शकतो, तू काही काळजी करू नको. तेव्हा आता जानकी म्हणते की थँक्यू मकरंद, तू आहेस म्हणून मला धीर वाटतो आणि त्या उडण टप्पूची काळजी वाटते. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मला एक कळत नाही, कारण आता असं न सांगता कोणी इतक्या लांब कसं जाऊ शकतो. जानकी म्हणते की तो उडण टप्पू आहेस तसा. त्यावर आता मकरंद लगेच म्हणतो की तरी सुद्धा आता तुला त्याच्याबरोबरच थांबायचं आहे. त्यानंतर मात्र आता जानकी म्हणते की हे बघ, अरे तो विषय आहे ना, तो आपण नंतर बोलूयात. आता मात्र तो विषय नकोय. आता त्या उडान टप्पूला शोधणं खूप गरजेचं आहे. तो कसा असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, कुठे असेल, तो काहीच माहिती नाही आपल्याला. आणि आपण त्याला कुठे शोधायचं म्हणून आता जानकीला त्याची खूपच काळजी लागते. जानकीचा जीव मात्र त्याच्यासाठी तुटत असतो. आता हे बघून आता मकरंदला अगदी राग येत असतो, पण तरी सुद्धा तो आता जानकीच्या तोंडावर काही म्हणत नसतो. तसा रिॲक्ट तो होत नाही आणि म्हणतो की बरं ठीक आहे जानकी, आता मात्र आपण गाडीतून खाली उतरू आणि प्रत्येक माणसाला त्याच्याबद्दल आता काहीतरी माहिती विचारूयात. काहीतरी विचारपूस केल्यानंतरच आपल्याला काहीतरी सुगावा लागेलच. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे, म्हणून ते लगेच गाडीच्या खाली उतरतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला शुद्ध आलेली असते आणि तो ठरवतो काही झाले तरी आता इथून मला बाहेर पडावंच लागेल. त्यासाठी मात्र काय करायचं याचं प्लॅनिंग तो करत असतो. आणि पुन्हा तो पोतं उचलतो आणि त्या पोत्यावर आता त्या खुर्चीवर ठेवून तो आता उभा राहतो. आणि तेवढ्यात आता हे ऐश्वर्याचे खोटे पोलीस तेथे येतात आणि ऋषिकेशवर पिस्तूल रोखून म्हणतात की काय करतात. आता मात्र ऋषिकेश घाबरतो. आता हे ऐश्वर्याची माणसं त्याला धमकी देत म्हणतात की खाली उतर, उतर, खाली उतर म्हणून चांगलंच त्याला धमकावतात. तर आता ऋषिकेश त्यांना पुन्हा म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मला इथून जाऊन द्या. मी तुमचं काही केलेलं नाही, तुम्ही का मला इथे डांबून ठेवलंस. आणि हे बघा, तुम्ही खरे पोलीस नाहीत, त्यामुळे तुमची ही नाटकं सुरू आहेत ना, ती बंद करा. तेव्हा आता ते ऋषिकेशवर ओरडतात आणि म्हणतात की ए बंद कर तुझी ही नाटकं. त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्याला विचारत असतो की अगं पोरी, जे माझ्या कानावर आलेलं आहे ते खरं आहे का. ऐश्वर्या म्हणते की काय हो डॅडा. आता साईजी म्हणतो अगं, त्या गांडुळाला तू किडनॅप करून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे, खरं आहे का. त्यावर आता ऐश्वर्या विचारते की कोण भांडूळ. आता मात्र सयाजी म्हणतो की अगं तो ऋषिकेश. त्यावर तर हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की ओ, म्हणजे आता तुमची माणसं आहे तर ती अगदी व्यवस्थित काम करतात, तर इतक्या लवकर त्या ऋषिकेशची माहिती सुद्धा तुम्हाला पोहोचवली सुद्धा. त्यावर तर सयाजी म्हणतो की माझ्या माणसाचं जाऊन दे, परंतु माझ्या कानावर जे आलेलं आहे ते खरं आहे का. तर आता ऐश्वर्या हो असं म्हणते. आता मात्र सयाजी म्हणतो की हे बघ, जे आहे ते सर्व जाऊन दे, मला एक गोष्ट सांग बरं, तू त्याला कोणत्या कारणासाठी किडनॅप करून ठेवलेला आहे. त्यावर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो यामागे ना खूप स्पेशल असं रिझन आहे. आणि कितीही रिझन अगदी हे स्पेशल असलं, त्याला मी अगदी असं ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे की त्या ऋषिकेशला मात्र कळणार नाही की मी त्याला किडनॅप करून ठेवले म्हणून. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, अहो तुम्ही तुमच्या मुलीला सांगतात. अहो ही सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे ऐश्वर्या. मी किती पोहोचलेली मुलगी आहे हे मात्र तुमचा तो बांडूळ, तो गांडूळ का काय, तो सुद्धा अगदी सोच करू शकत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश मात्र त्या पोलिसांना, म्हणजे खोट्या पोलिसांना म्हणतो माझा संशय तर अगदी खरा ठरला तर तुम्ही पोलीसवाले नाहीत ना. तेव्हा आता हे खोटे पोलीस मात्र ऋषिकेशवर धावून जातात. त्याला पिस्तूलची अगदी भीती दाखवून धमकावतात. अगदी पिस्तूल डोक्याला लावून त्याला मागे व्हा करत असतात. आता मात्र ऋषिकेश मागे मागे होत असतो. ऋषिकेश त्यांना विचारतो की तुम्हाला कोणी पाठवलं, सगळं काही तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून करतात. तेव्हा आता तो गुंड म्हणतो अरे हे विचारणार तू कोण आहेस. आणि आता मात्र पुन्हा हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर मात्र ही जी गोळी आहे ना ती डोक्यातून आरपार जाईल.
आणि आता मात्र तो त्या दुसऱ्याला म्हणतो की वडापाव घेऊन ये, याला भूक लागली असेल आणि नाही खाल्ला तरी चालेल. चल रे म्हणून आता दोघे जायला निघतात, परंतु ऋषिकेश पुन्हा त्यांच्यावर धावून येतो. आता मात्र तो पुन्हा जोरात पिस्तूल त्याच्या समोर धरत त्याच्यावर ओरडत असतो आणि ऋषिकेशला शेवटी ते मागे व्हायला लावतात. ऋषिकेश तेथेच उभा असतो. आता ते पुढे जात असतात तर ऋषिकेश पुन्हा त्यांच्यावर धावून येत असतो की थांबा. तेव्हा तो पुन्हा आता ऋषिकेशवर पिस्तूल धरतो आणि उभा राहतो आणि ऋषिकेशला तिथेच थांबायची धमकी देतो. आता मात्र लगेच त्याला चल म्हणून ते लगेच बाहेरून दरवाजा बंद करून घेतात. ऋषिकेश धावतच येतो, जोरात दरवाजा अगदी आदळतो. दार उघडं असे जोरात ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कितीही काही सांगितले नाही तरी सुद्धा मला कळणार नाही का हे सर्व कोणी केले म्हणून, आणि मला माहिती आहे की यामागे त्या सयाजीचा हात आहे म्हणून. आता मात्र त्या सयाजी रावाला मी नाही सोडणार, असा सुतासारखा मी त्याला सरळ करेल, तर मला एकदाच इथून बाहेर पडून द्या म्हणून जोरात आता ऋषिकेश आपला राग व्यक्त करत असतो आणि इकडच्या वस्तू तिकडे फेकत असतो. तर इकडे सयाजी तर अगदी जोरजोराने हसतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की अगं पोरी, तू जर तुझ्यावर इतका मोठा विश्वास ठेवत असतील तर मला काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आज मात्र तू दाखवून दिलंस तू सयाजीराव विखे पाटलाची पोरगी आहे आणि हे बघ तू माझीच पोरगी शोभून दिसतेच, आणि बघ आता ते बांडगुळ तुझ्या तावडीतून काही सुटत नसते. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की सुटू तर तो शकत नाही, परंतु मीच त्याला सोडणार आहे. त्यावर तर सयाजी म्हणतो अगं पण तू त्याला डांबलंस का आणि सोडून सुद्धा द्यायचं म्हणते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो मीच तुम्हाला आता सांगितलं, त्या मागे मात्र एक असं स्पेशल रिझन आहे आणि तुमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्स आहे आणि ते पॉलिटिक्स तुम्हाला नाही कळणार. आता सयाजी मात्र जोरजोराने हसायला सुरुवात करतो आणि म्हणतो अगं ज्याची जिंदगी आता पॉलिटिक्स मध्ये गेली तर त्याला तू सांगते की पॉलिटिक्स नाही कळणार म्हणून. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा सॉरी, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं, कारण हे बघा तुमचा जमाना खूप वेगळा होता आणि आत्ताचा काळ मात्र खूप वेगळा आहे. हे बघा तुम्ही तुमच्या काळामध्ये अगदी स्वतः हिरो असल्याचं अगदी कंटेंट करायचं, परंतु आताच्या काळात तसे नाही. प्रॉब्लेम सुद्धा आपणच क्रिएट करायचे आणि त्यावर सोल्युशन सुद्धा शोधून आपणच काढायचं आणि शेवटी हिरो तर आपणच ठरतो. असा मात्र आता हा मॅप हिरो ठरणार आहे. तर आता लगेच सयाजी तिला विचारतो की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की सांगते, मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगते. आता मात्र ऐश्वर्या सयाजीला जे काही आहे ते सगळं काही सांगते. आता मात्र ते ऐकून सयाजी म्हणतो खरंच क्या बात है, वा ऐश्वर्या, म्हणून ऐश्वर्या तर लगेच खुश होते. त्यानंतर आता मकरंद जानकीला घेऊन एका दुकानावर येतो. जानकी मात्र आता तो फोटो घेऊन सगळ्यांना दाखवत असते आणि विचारत असते की दादा, अहो तुम्ही या मुलाला कुठे पाहिलं का. आणि तेवढा तेथे एक माणूस उभा असतो आणि तो पाहतच असतो. जानकी त्यांना म्हणते की हा कालपासून नाही सापडत. तेव्हा लगेच आता जानकीकडे पाहतच असतात. मकरंद म्हणतो की चल आपण दुसरीकडे बघूयात, ए आता. तेव्हा आता ते दोघे तिथून जायला निघतात, परंतु आता तो माणूस थांबवतो त्यांना, मकरंद आणि जानकीला, आणि साहेब एक मिनिट. तेव्हा आता मकरंद हा तेथे उभा राहतो आणि तो फोटो एकदा मला नीट बघून द्या असं म्हणतो. तर जानकी पुन्हा तो फोटो दाखवते आणि हो बघा म्हणून तो फोटो त्यांच्या हातात देते. आता मात्र तो म्हणतो की साहेब मी यांना काल बघितलेलं आहे. ते ऐकून जानकीला खूपच आनंद होतो. जानकी म्हणते की काय, कुठे बघितलं. त्यावर आता लगेच हा माणूस म्हणतो की यांना पोलीस घेऊन गेले. पोलीस म्हणल्यानंतर आता जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की काय बोलतात पोलीस. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, काल मात्र हे एक टेम्पो घेऊन आले होते आणि त्या पोलिसांनी मात्र अगदी अचानक त्यांची गाडी चेक केली आणि गाडी अडून चेक केल्यानंतर त्यांना काहीतरी सापडले म्हणून ते आता ऋषिकेश म्हणजे त्या माणसाला घेऊन गेले त्या फोटोमधील. त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस त्यांना घेऊन गेलेले आहेत, नक्कीच त्यांच्या गाडीमध्ये काहीतरी सापडले म्हणूनच. त्यावर मात्र मकरंद विचारतो की पुढे काय झाले. त्यावर आता हा माणूस म्हणतो की हे इथपर्यंतच खरं आहे, कारण पुढे नक्की काय झालं असेल ते मला सुद्धा माहिती नाही आणि पोलीस त्यांना या दिशेने घेऊन गेले. तर मकरंद म्हणतो की काय या दिशेने. आता तो माणूस हो असं म्हणतो. त्यानंतर आता ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो की जानकी अगं हे सर्व काय आहे आणि ऋषिकेशने टेम्पोमध्ये असं काय नेलं होतं की लगेच पोलिसांनी त्याला पकडले म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की तेच मला नाही कळत. आता मात्र लगेच मकरंद मुद्दा म्हणतो की अगं स्मगलरी वगैरे नाही ना. आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते मकरंद तू काय बोलतोस. आता लगेच मकरंद म्हणतो की अगं मग पोलिसांनी का त्याला पकडून घेतलं असेल. नक्की पोलिसांना काहीतरी त्याच्या गाडीत सापडले असेल म्हणूनच पोलिसांनी त्याला पकडले असतील. असं काय सापडलं असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच मला नाही कळत, परंतु तो तर ठीक असेल ना. तेव्हा आता मकरंद म्हणतो की आपण एक काम करूया, त्या माणसाने आपल्याला ह्या दिशेने गेले असे सांगितले तर आपण तिकडे जाऊया. तेव्हा जानकी आणि मकरंद लगेच तिकडे निघून जातात ऋषिकेशला शोधायला. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रणदिवेंच्या घरामध्ये त्यानंतर आता इकडे पोलिसांना घरी बोलावलं जातं आणि कालपासून आमच्या ऋषिकेशचा पत्ता नाही.
कारण आता आम्ही सगळीकडे फोन वगैरे करून बघितले परंतु ऋषिकेश कुठेही नाही, म्हणून तुम्हाला फोन करून आम्ही येथे घाईने बोलवून घेतलंय. सुमित्रा आता तर ऋषिकेशच्या काळजीने खूप रडतच असते. त्यानंतर आता इन्स्पेक्टर नानासाहेबांना विचारतात की काय झालं, ऋषिकेश बाहेर का राहत होतात आणि नक्की काय झालं होतं. तेव्हा आता सुमित्रा रडतच नानाकडे पाहत असते आणि सुमित्रा आणि सारंग आता एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता नाना म्हणतात काही नाही, तर आता लगेच सुमित्रा सांगते की रागावून गेलेला आहे तो घरातून. त्यावर आता नाना म्हणतात की हो रागावूनच गेलेला आहे. आता त्याने जर एकदा डोक्यामध्ये राग घालून घेतला मग मात्र तो कुणाचं काही ऐकून घेत नसतो. त्यामुळे तुम्ही त्याचा शोध घ्या. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो शोध तर आम्हाला घ्यावाच लागेल, परंतु नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा गायब होणं ही एक काही छोटी गोष्ट नाही आणि तुम्ही एक खूप मोठी आसामी आहात. त्यामुळे मला काय वाटतं की ऋषिकेशला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना. आता किडनॅप म्हटल्यानंतर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय किडनॅप, तर सुमित्रा म्हणतो की आई तू शांत हो बरं, तसं काही नसेल, ते फक्त सांगतात आणि आता आपल्या दादाने कुणाचं बरं वाईट काही केलेलं नाही असे आता सारंग म्हणतो. त्यावर आता नाना म्हणते की तसंही त्याच्या वाटेला कोणीही जाणार नाही. त्यावर आता इन्स्पेक्टर पुन्हा विचारतात की तरी सुद्धा तुम्हाला कुणावर संशय आहे का. तर आता इन्स्पेक्टर विचारतात की म्हणजे खंडणीसाठी कोणाचा फोन वगैरे आला होतात का. तेव्हा आता नाना नाही असं म्हणतात. त्यावर मात्र आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे आणि नानासाहेब आम्ही तपास सुरू करतोय आणि जर काही तसं असेल तर आम्ही तुम्हाला फोन करतो असे बोलून आता इन्स्पेक्टर साहेब आणि पोलीस निघून जातात. आता किडनॅप म्हटल्यानंतर सुमित्राला एक आणखीनच धक्का बसलेला असतो. सुमित्रा आता आणखीनच जास्त रडायला सुरुवात करते. ते आता सारंग मात्र सुमित्राला समजावत असतो आई हे बघ तू टेन्शन घेऊ नको. तर सुमित्रा विचारते की इन्स्पेक्टर काय म्हणत होते की आपल्या ऋषिकेशला कोणी किडनॅप केले का आणि कोण त्याला किडनॅप करेल नक्की काय आहे. आणि अहो नानासाहेब रणदिवे इतकं मोठं नाव ह्या मुळशीमध्ये आहे, मग तरी सुद्धा तुम्ही का त्याला शोधत नसतील. जो काही त्रास आहे शेवटी माझ्या ऋषिकेशला तो झालेलाच आहे. तेव्हा आता नाना वैतागून सुमित्राला शांत राहायला सांगतात की सुमित्रा अगं शांत हो. हे बघ अगं आपल्या ऋषिकेशला काही झालेलं तर नसणार आणि होणार सुद्धा नाही, माझ्यावर विश्वास ठेव. त्यामुळे हे बघ तू गोंधळ घालणं बंद कर. मी तुला एकदा सांगितलं आपला ऋषिकेश नक्की सापडेल म्हणून, त्याला काही होणार नाही, तू अगोदर शांत हो. तर आता सुमित्रा रडतच असते. तिला ज्या आता ऋषिकेशची काळजीच लागलेली असते. त्यानंतर आता इकडे रोडने ज्या ठिकाणी त्या माणसाने ज्या दिशेने सांगितले त्या दिशेने मात्र जानकी आणि मकरंद ऋषिकेशला शोधत शोधत येतात. हातामध्ये तो फोटो असतो जानकी ऋषिकेशचा आणि तिचा तो फोटो आहे तर तो सगळ्यांना दाखवत असते आणि ऋषिकेशला कोणी पाहिलं का असे विचारपूस करत येतच असते. मकरंद हा तिच्या सोबत असतो. तेव्हा आता जानकी आणि मकरंद एका चहाच्या टपरीवर येतात. त्या चहावाल्याला आणि एका माणसाला विचारतात, तो फोटो दाखवतात. दादा तुम्ही यांना पाहिलत का. तेव्हा ते दोघे नाही असं म्हणतात. तेव्हा मात्र आता ऐन गोंडाऊन जवळ मात्र जानकी आणि तो मकरंद येतो. आता तेथे मात्र ऋषिकेशचा तो टेम्पो असतो. आता मकरंद म्हणतो की मला तर असं वाटतं की हा टेम्पो ऋषिकेशचा असला मग. त्यावर आता जानकी म्हणते की हो टेम्पो तरी आहे, परंतु पोलीस मात्र त्याला टेम्पो सकट येथे का घेऊन येतील. आणि मकरंद म्हणतो की हे बघ मला काय वाटतं आपण आलोच ना मग एकदा चेक करून बघूयात. त्यावर आता जानकी म्हणते की मकरंद चालेल म्हणून आता दोघे ऋषिकेशला शोधायला आत येतात. ऋषिकेश अजूनपर्यंत तेथे बंद खोलीतच असतो. त्यानंतर आता जानकी आणि मकरंद मात्र शोधत शोधत आत येत असतात आणि आता कोणीतरी येत आहे ऋषिकेशला समजते. आता ऋषिकेशला तर इथून बाहेर पडायचं असतं. ऋषिकेशला असं वाटतं की नक्की ते पोलीस खोटे पोलीसच असतील म्हणून तो हातामध्ये एक दांडका घेतो. आता जानकी आणि मकरंद दरवाजा उघडून आत येणार. आता मात्र मकरंद पुढे असतो. तर ऋषिकेशला असं वाटतं की नक्की तो पोलीस आहे म्हणून जोरात आता तो त्या मकरंदच्या डोक्यातच काठी मारतो पोलीस समजून. आता मकरंद लगेच खाली बेशुद्ध होऊन पडतो. आता लगेच जानकी म्हणते की अरे उडान टप्पू तुला काही कळते का. मकरंद सर तुला वाचवायला आले होते. मकरंद सर म्हणून आता ऋषिकेश सुद्धा मकरंदला उठवत असतो. आता ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ मला कुठे माहिती होतं जत्रेवाली, मला तर असं वाटलं होतं की ते नक्की पोलीसच आहे. हे ऐकून आता जानकी म्हणते की काय बोलतोस. आणि आता जानकी पुन्हा विचारते की म्हणजे खरोखर तुला पोलिसांनी पकडलेलं आहे तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही ग अगं ते पोलीस नाही. तेव्हा जानकी विचारते की तू बरा आहे का, तू अगोदर याला मारलंस आणि नंतर म्हणतो की ते पोलीस आहे, नंतर म्हणतो की नाही, नक्की तुझं काय चाललं. तेव्हा आता ऋषिकेश खूप अगदी रागाने म्हणतो की अगं ते पोलीस आहे परंतु ऍक्च्युली मात्र ते पोलीस नाही. तेव्हा आता जानकी पुन्हा विचारते की अरे उडान टप्पू तुझं काय सुरू आहे, पोलीस आहेत पण ऍक्च्युली पोलीस नाहीत म्हणजे काय, नक्की काय झालं. तू असं गोल गोल फिरून
का सांगतोस? आणि खरं सांग, तुला खरंच पोलिसांनी पकडले ना? आणि खरं सांग, तुला काही आगाऊपणा तू जर केलं असेल तर खरं सांग, नाहीतर आल्या प्रावली मी परत जाईल. तेव्हा आता ऋषिकेश उठतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ, अगं थांब, जरा थांब. सगळ्यात अगोदर मात्र तुझी ही गैरसमजाची बुलेट आहे ना, ती अगोदर थांबव. आणि तेवढ्यात आता ते दोन खोटे पोलीस तेथे येतात आणि पाहतात तर काय, तेथून ते पळ काढतात. आता ऋषिकेश म्हणतो की हेच ते दोन पोलीस आहेत. आता मात्र ऋषिकेश त्यांच्या मागे धावतच जातो. तर जानकी म्हणते की अरे वेडा आहेस का, तू पोलिसांच्या मागे का धावतोस? आणि आता ऋषिकेश त्यांच्या मागे धावत गेलेला असतो. आणि आता इकडे जानकी मकरनला उठ करत असते. मकरन पूर्णपणे बेशुद्ध असतो. तेव्हा मात्र आता जानकी लगेच पाणी घेऊन येते आणि मकरनच्या तोंडावर मारत असते. हे बघ मकरन, डोळे उघड. तेव्हा कुठे आता मकरनला शुद्ध येते. तेव्हा आता जानकी म्हणते की मकरन उठ, अरे उठ ना. ऋषिकेश आणि ते पोलीस बाहेर एकमेकांच्या मागे पळत गेलेले आहे. ऋषिकेश त्यांच्या मागे गेलाय आणि उठ ना मकरन, तू ठीक तर आहेस ना? आता म्हणून ती आता मकरनच्या हाताला धरते आणि त्याला उठवते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश यांचा पाठलाग करत असतो. शेवटी मात्र ऋषिकेश त्यांना धरतो आणि त्यांची चांगली धुलाई करतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्या दुसऱ्या गुंडाला मारत असतो आणि तोच लगेच आता तो जो गुंडा आहे तर त्याच्याकडे पिस्तूल असतो. आता लगेच ऋषिकेश विचारत असतो की अरे कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सर्व केले? आणि लगेच हा आहे तर तो लगेच ऋषिकेशच्या मानाला पिस्तूल लावतो. आता ऋषिकेश म्हणून जोरात ओरडतो आणि तेवढ्यात मकरंद तेथे येतो. मकरंद लगेच आता दगडाने मात्र त्या पोलिसाच्या हातातील पिस्तूल आहे खोट्या पोलिसाच्या, तर तो लगेच आता खाली पडतो. आता ऋषिकेश धावून पुन्हा त्याची चांगली धुलाई करतो. आता मात्र ते दोघेही पळून जात असतात. मकरंद आणि ऋषिकेशची चांगली धुलाई त्यांची केलेली असते. ऋषिकेश लगेच त्यांच्या मागे धावतच जात असतो. परंतु जानकी जोरात ओरडते की ऋषिकेश थांब, तुला आईची शपथ आहे. तेव्हा शेवटी ऋषिकेशला थांबावंच लागतं. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा मागे येतो आणि जानकीकडे पाहत असतो. त्यानंतर मकरंद ऋषिकेशला विचारतो की त्या लोकांनी तुला काही केलं तर नाही ना? तर ऋषिकेश नाही असं म्हणतो. ऋषिकेश मकरंदला विचारतो की तुम्ही ठीक तर आहात ना? खरंच सॉरी बर का, तुम्ही मला वाचवायला आला होतात, परंतु माझ्याकडून चुकून हे सर्व झाले. खोटे पोलीस समजून मी तुम्हालाच मारून बसलो. मला असं वाटलं होतं की ते लफंगे आले म्हणून मी त्यांना मारले आणि तुम्हालाच ते लागले. तेव्हा आता मकरंद म्हणतो की सॉरी नाही, इट्स ओके, मी ठीक आहे. आणि ऋषिकेश आता त्याला थँक्यू म्हणतो की तुम्ही मला वाचवायला आलात. तर आता मकरंद मुद्दाम जानकीच्या तोंडावर फुशारकी मारण्यासाठी म्हणतो की एक माणूस म्हणून एका मित्राच्या मदतीला नाही आलो तर जगण्याला काय अर्थ आहे? पण खरंच त्यांनी तुला त्रास वगैरे नाही ना दिला? तर आता ऋषिकेश नाही असं म्हणतो. तर जानकी मात्र आता मकरंदला अगदी खरंच त्याचे आभार मानते. तू खरंच आम्हाला खूप मदत केली. आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघ ऋषिकेश, अरे मकरंद होता म्हणून तुझा जीव वाचला. मकरंदने बरोबर आता बाजी मारलेली असते. म्हणजे किडनॅप करणारा सुद्धा ऐश्वर्याच्या मदतीने तोच होता आणि सोडवणारा सुद्धा तो. म्हणजे जानकीच्या नजरेत कसं हिरो बनायचं यासाठी ही सर्व प्लॅनिंग असते. तर आता मकरंद म्हणतो की हे बघा, आता ते माझं कर्तव्य होतं, मी वाचवलं आणि आता थँक्स वगैरे म्हणू नका. यापुढे मात्र तुम्ही आता काळजी घ्यायचा. म्हणून ऋषिकेश आता टेम्पोमध्ये बसायला जातो. आता जानकी सुद्धा त्याच्या मागे जात असते. तर आता लगेच मकरंद म्हणतो की जानकी, अगं आपली गाडी तिकडे आहे. म्हणून आता जानकी ही मकरंदच्या गाडीत जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रणदीप यांच्या घरामध्ये आता सुमित्रा ही सारंग आणि सौमित्र या दोघांवर चिडते आणि म्हणते की तुम्हाला दोघांना आपल्या भावाची काळजी नाही का? जा ना तुम्ही त्याला शोधावून घरी घेऊन या. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं ते कुठे जातील, कुठे शोधतील? सुमित्रा म्हणते की अहो पण आपण अंदाज तर बांधू शकतो, कारण आता म्हणजे बरेच हे झाले तरी सुद्धा ऋषिकेश अजून काही सापडलेला नाही. नक्की तो कुठे असेल तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही? तर नाना चिडून म्हणतात की अगं सुमित्रा काय बोलतेस? काहीच जर वाटलं नसतं तर मी पोलिसांना कशाला बोलावून घेतलं असतं? तू शांत राहा, उगाच चिडचिड करू नकोस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हद्द झाली तुमची. ऋषिकेश अजूनपर्यंत सापडलेला नाही आणि तुम्ही मला शांत राहायला सांगतात. म्हणतात की अगं तू जरी चिडचिड केली मग त्याच्याबद्दल काही कळणार आहे का? आणि हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतो की चिडचिड करू नको. पोलीस मात्र त्यांचा शोध घेतात. त्यावर तर सुमित्रा म्हणते की पोलीस शोध घेतात म्हणून आपण गप्पच बसायचं का? काहीच करायचं नाही. तर सारंग म्हणतो की हे बघ आई, तू रागवू नकोस. अगं शक्य आहे तेवढं आपण सगळं काही करतोय. अगं हे बघ, मी फोनवर सगळी काही चौकशी करतो परंतु कुठेही दादा नाही. बाहेर सुद्धा जाऊन मी चौकशी केली, दादा मात्र कुठेही त्याचा पत्ता नाही. तेव्हा आता सुमित्रा डोक्याला हात लावून बसते. तर सुमित्रा म्हणतो की आई तू इतकी
पॅनिक होऊ नकोस, दादा नक्की सापडेल. आता सुमित्रा म्हणते की हो सापडेल सापडेल, असा डोक्याला हात लावून बसा, पण मात्र त्याला शोधायला जाऊ नका. आणि परत विचारते की तुम्ही चाळीत जाऊन आलात का, काही चौकशी केली का, म्हणजे आपण आल्यानंतर तो जर परत तिथे आला असेल तर. आणि तेथे ती मुलगी आहे, त्या मुलीला काही विचारले का, आणि मला माहिती आहे की ती मुलगी काही सांगणार नाही म्हणून. सौमित्र म्हणतो की आई अगं आम्ही चाळी सुद्धा जाऊन आलो, तेथे ती मुलगी सुद्धा नव्हती. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे मग त्या मुलीने सर्व हे मुद्दाम तर केलं नसेल ना ऋषिकेशवरील राग काढण्यासाठी. नाही म्हणजे त्या मुलीचं काही खरं नाही, तिचं सांगताच येत नाही. नाना विचारतात की कोण ती मुलगी आहे, कुणाबद्दल बोलते. सुमित्रा म्हणते की आहे ती एक आगाऊ मुलगी, आणि मला असं वाटतं की तिनेच मुद्दाम हे सर्व केले असेल. तेव्हा नाना सौमित्राला विचारतात की अरे ही कोणत्या मुलीबद्दल बोलतेस. तर सौमित्र म्हणतो की नाना तीच ती जी ऋषिकेश सोबत त्या चाळीमध्ये राहते. तेव्हा आता नानांना ती काल भेटायला आली होती, हे सगळं काही नानांना आठवते. नाना म्हणतात की अच्छा, अरे ती तर मुलगी आता ऋषिकेशला शोधत शोधत आपल्या घरापर्यंत आली होती असे नाना सांगतात. आणि मला मात्र ती मुलगी चांगली वाटली असे जेव्हा नाना म्हणतात तर सुमित्रा म्हणतात की हो तुम्हाला नको त्या गोष्टी आणि नको त्या अगदी माणसं आहेत ना ती चांगलीच वाटतात. अहो ती आपल्या ऋषिकेश बरोबर किती भांडलेली आहे हे स्वतः मी बघितलेलं आहे. आणि जाऊन द्या, तुम्हाला स्वतःच्या घरच्यांचं काही पटत नाही. आणि सुमित्रा मात्र आता त्या दोघांना म्हणते की तुम्ही जा बरं आणि ऋषिकेशला शोधून आणा. तर आता सारंग म्हणतो की हो आम्ही नक्की जातो आणि दादाला शोधून घरी घेऊन येतो. म्हणून सौमित्रा आणि सारंग निघून जातात. तर सुमित्राला आणखीन टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे ऋषिकेशचा जीव धोक्यात आला असेल तर मी येथे थांबणं योग्य नाही, म्हणून ती तशी चिठ्ठी मात्र ऋषिकेशला लिहिते. आता मात्र ती आपली बॅग वगैरे घेऊन तेथून जायला निघते. आता ती एका नारळाच्या झाडाच्या पलीकडून जाते आणि ऋषिकेश सारंग मात्र इकडून येतात. जेव्हा आता ऋषिकेशचं लक्ष जानकीकडे जात नाही, आता ती निघून जाते. आता मात्र सारंग ती चिठ्ठी पाहतो आणि खुश होत म्हणतो की अरे दादा, जानकी मात्र एकदाची घर सोडून निघून गेली. आता हे ऐकल्यानंतर सारंगला तर आनंदच होतोच, परंतु ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश हे सर्व वाचतो आणि घाईने ते फेकून देऊन लगेच जानकीला शोधायला निघतो. तेव्हा आता तो जानकीला शोधत शोधत आलेला असतो. जानकी आता समोर असते आणि ऋषिकेश तिला पाहतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब